हाय नमस्कार, मी पूजा. मराठी मनोरंजन वाहिनीवर तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. तर सगळ्यांच्याच घरी गणपती बाप्पा विराजमान झालेत आणि त्यानिमित्ताने मी आता सुबोधदादाच्या घरी आहे आणि त्याच्या घरीसुद्धा सुंदर बाप्पा आता विराजमान झालेत आणि देखावा खूप सुंदर आहे जो त्यांच्या लेकांनी केला आहे. त्याविषयी मला विचारायचंच आहे. सगळ्यात आधी सुबोधदा खूप खूप स्वागत. आणि कसं आहेस? मी मस्त, नेहमीप्रमाणे. आणि खूप छान सिरियल चालली आहे सध्या तुझी. इतकी भारी भूमिका आहे, सगळ्यांना आवडत आहे. त्यांची कृपा. ते तर आहेच. येस, पण यावर्षीचा देखावा आणि गणपती बाप्पा खूप सुंदर आहे. काय सांगशील देखाव्याविषयी? काय मांडण्यात आलं याच्यातून? कान्हा, मल्हार आणि सुनीतचा मुलगा मानस या तिघांची ही कल्पना आहे आणि त्याच्यात त्यांना मनीषा आणि मंजिरीने मदत केली. गणपतीच्याच आयुष्यातली गोष्ट आहे. कार्तिक स्वामी आणि त्यांच्यामध्ये स्पर्धा होते की पृथ्वीला सगळ्यात पहिल्यांदा जो 3 प्रदक्षिणा करेल तो, तर ते खरोखर निघतात आणि बाप्पा मात्र स्वतःच्या आईवडिलांभोवतीच 3 प्रदक्षिणा मारतात आणि म्हणतात की माझं झालं. आणि त्याच्यातनं तो संदेश आहे की आपल्या आईवडिलांपेक्षा महत्त्वाचं या जगात दुसरं काही नाही आणि त्यांच्यासाठी त्यांचे आईवडील म्हणजे संपूर्ण विश्व आहे. नक्कीच. आणि सुबोधदा, आता आपण तुझ्या पुण्याच्या घरी आहे जिथे खंडोबाचं मंदिर आहे एवढं सुंदर, आणि आता गणपती बाप्पासुद्धा. तू देवाशी किती कनेक्टेड आहेस माणूस म्हणून? तुझ्यावरती मला असं वाटतं की माझ्या दिवसाची सुरुवातच त्याच्या प्रार्थनेशिवाय होत नाही. मी असं खूप प्रत्येक देवळात जाणारा किंवा रोज उठून काहीतरी 1-1.5 तास पूजा अर्चा करणारा नाही आहे. पण माझ्या कुठल्याही दिवसाची सुरुवात, कुठल्याही चांगल्या गोष्टीची सुरुवात त्याच्या स्मरणाशिवाय, त्याला वंदन केल्याशिवाय होत नाही. मी पुण्यात असेल तर अर्थात खंडोबाचं पहिलं दर्शन आणि मग बाकी गोष्टींची सुरुवात. मुंबईत आमच्याकडचं छोटं देव्हार आहे, त्या देव्हाऱ्यात जे देव आहेत त्यांच्या दर्शनाने सुरुवात, किंवा काहीच नसेल तर मी निसर्गाकडे बघून त्याच्या आशीर्वादाने सुरुवात. त्यामुळे कुठल्याही शक्तीचं वंदन केल्याशिवाय, त्याला स्मरण केल्याशिवाय, आणि माझ्या गळ्यात गणपती आहे त्यामुळे कधीही काही असं मला वाटलं तरी मी पहिल्यांदा त्याच्यावर हात ठेवून त्याला नमस्कार करतो आणि कामाची सुरुवात करतो. त्यामुळे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे त्याचं असणं. आणि कितीतरी वेळा अनेक गोष्टी असतात ज्या आपण कोणाशी बोलू शकत नाही, त्या मात्र मी त्याच्याशी बोलत असतो आणि तोच कदाचित त्याच्यातून मला मार्ग दाखवतो. नक्कीच. आणि गणपती हा असा सण आहे की वर्षामध्ये आपण त्याची खूप आतुरतेने वाट बघत असतो. कलाकार आहे, सारखं काही काहीतरी शूटिंग चालू असतं आणि त्यानंतर तुम्ही फिरतीवरती असता. किती तू वाट बघत असतोस आणि बाप्पा जेव्हा येतो त्याच्या तयारीसाठी किती तुझं मन, म्हणजे तुला यायला जमत नसेल कदाचित पण तुला यावंसं वाटत असेल, ते किती असतं? नाही, 1.5 दिवस तर मी काही करून सुट्टी काढतोच. म्हणजे 2 दिवस सुट्टी असतेच माझी. त्याच्या तयारीसाठी आता नाही, कारण माझी मुलं सगळे करतात आणि मंजिरी आणि मनीषा पण त्याच्यात उत्साहाने सहभागी असतात. त्यामुळे लहानपणी मी जितकं ते तयार करत असेल तितकं आता नाही करत, कारण ते पूर्ण सहभागी होऊन त्यांना जसं जमेल तसं करतात. आणि मला असं वाटतं की त्या मुलांच्या कलांनी त्यांना करून द्यावं. आपणही त्याच्यात सतत त्यांना सांगायला लागलो की असं कर तसं कर, तर त्यांची कल्पनाशक्ती मरून जाते. त्यामुळे त्यांच्या बुद्धीनी, त्यांच्या शक्तीनी त्यांना जसं करता येईल तसं त्यांनी करावं. ते मुळात त्यांना करावं असं वाटतं आहे. त्यांना ते करण्यातला आनंद मिळतो आहे, तो जास्त महत्त्वाचा आहे. ते कसं होतं आहे हा नंतरचा भाग आहे. खरंच, पण खूप सुंदर केलं आहे त्यांनी त्यांच्या कल्पक बुद्धीने. येस, जसं मी म्हटलं, मुंबई आणि पुणे इथे दोन्हीकडे तुझा जास्त येणं जाणं आहे. तू दोन्हीकडच्या मंडळांचे गणपती अनुभवले आहेस. काय वाटतं दोन्ही मंडळांच्या गणपतींमधली एक खासियत तुला जर का सांगायची झाली मुंबईचं आणि पुण्याचं, काय असेल त्याचं? नाही, पुण्याचं वैशिष्ट्य असं आहे की पुण्यात कुठलाही सण कळतो, जो मुंबईत कळतोच असं नाही. कारण इतकं मोठं आहे ते शहर. आणि पुण्याचा, आता मी ज्या भागात राहतो तो मध्यवर्ती भाग असल्यामुळे मंडई जवळ आहे, आमचं भोरियाळी जवळ आहे. त्याच्यामुळे सण आला की आम्हाला कळतंच की आता नागपंचमी आलं आहे का, होळी आलं आहे का, रंगपंचमी आली आहे का, गणपती आले का, दिवाळी आली आहे. त्यामुळे ह्या भागात जे सण कळतात ते मुंबईत नाही कळत. मुंबईत तुम्हाला उठून कुठेतरी लालबागला गेल्याशिवाय कळत नाही की गणपती आला आहे. आणि मी राहतो गोरेगावला. इथे कसं घरातनं बाहेर पडल्यानंतरच कळतं की आला आहे, सण आला आहे. तर तो फरक खूप आहे. आणि त्या गणपतींचं वेगळेपण आहे, कारण त्यांच्या मूर्ती मोठ्या आहेत, त्यांचे देखावे खूप मोठे आहेत. मुंबईची लोकसंख्याही खूप मोठी आहे. त्या मानाने आपल्या गणपतींची खासियतच ही आहे की मला असं वाटतं की पुण्याचं वैशिष्ट्य साधेपणातलं सौंदर्य आहे. आणि ते जोपर्यंत आपण जपू पुणेकर, तोपर्यंत आपला उत्सव हा कायमच स्पेशल उत्सव असेल. ज्या क्षणी आपल्याला काहीतरी आता आम्ही भयंकर करून दाखवतो याची बाधा येईल, त्या क्षणी पुण्यातला गणेशोत्सव हा फार दिखावा असलेला गणेशोत्सव राहील, देखावा असलेला राहणार नाही. आणि आपण आशा करूया की ते होणार नाही म्हणून, कारण की खूप सुंदर असतात पुण्यातले गणपतीसुद्धा. सो येस, जसं इथे देखाव्यात तो म्हणाला की आई वडील हे आपल्यासाठी सर्वस्व असायला हवे किंवा आहेतच.
तर तुझ्यासाठी तू तुझ्या आईवडिलांशी किती कनेक्टेड आहेस आणि तुझ्या मुलांशी तुझं कसं नातं आहे? आईवडिलांशी तर प्रचंड कनेक्टेड आहे. माझ्या आईशी मला असं वाटतं की माझ्या आयुष्यातली एकही गोष्ट अशी नाही जी तिला मी कधी सांगितली नाही. आणि काय म्हणतो, रोज उठून आता आमचं बोलणं होत नाही. माझ्यापेक्षा मंजिरी जास्त कनेक्टेड आहे. पण अर्थात माझ्या आईवडिलांवरती माझं प्रचंड प्रेम आहे आणि माझ्या मुलांवरती माझं खूप प्रेम आहे. आणि मला महत्त्वाचं ते वाटतं की या उत्सवाच्या निमित्ताने आम्ही सगळेजण एकत्र येतो आणि तो एकत्र येऊन आनंदात उत्साहात तो सण साजरा करतो. आणि मग एखादी लहानपणाची गणपतीची आईवडिलांसोबतची तुझी आठवण सांगायची झाली तर? नाही, खूप आहे. मी आता त्या इतक्या मस्तीवाल्या आठवणी आहेत की त्या कारण मी न सांगता घरातनं बाहेर पडलो आहे गणपती बघायला. रात्रभर माझी आई वाट बघत होती. मी कुठेतरी बलतीकडे जाऊन गणपतीची मिरवणूक बघत होतो. म्हणजे खूप किस्से आहेत, त्यामुळे जाऊ दे. पण या पुण्याच्या गणेशोत्सवावरती माझं नितांत प्रेम आहे आणि त्याचा अभिमानही आहे मला. पण तो पुण्यातला गणेशोत्सव माझ्या स्मरणातला हा साधेपणातला सर्वोत्तम गणेशोत्सव होता. मला असं वाटतं की आता तो साधेपणा राहिला नाही आहे आणि तो साधेपणा आणणं ही सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची अवघड गोष्ट असते. तर तो साधेपणा जेव्हा येतो ना तेव्हा त्याच्यात माणुसकी येते, त्याच्यात निरागसपणा येतो, त्याच्यात तो देवाचा भाव येतो. आणि आमची वाटचाल तिकडे व्हायला पाहिजे, ना की दिखाव्याकडे. नक्कीच. आणि जाता जाता गणपती बाप्पाकडे तुला तुझ्या पुढच्या आयुष्यासाठी, घरासाठी, करिअरसाठी काय मागायला? काही नाही, काहीच नाही मागत मी त्याच्याकडे. कारण अपेक्षा नसताना, विचार केला नसताना त्यांनी इतकं काहीतरी मला दिलं आहे. तर आता अजून काय मागू त्याच्याकडे मी असं मागीन की या समाजामध्ये शांतता टिकू दे, प्रत्येकाचं आरोग्य चांगलं राहू दे, त्या प्रत्येकाला समाधान मिळू दे, त्यांच्या कामामध्ये त्यांना उदंड यश मिळू दे. आणि ते मिळण्यासाठी त्यांची बुद्धी आणि त्यांची शरीर या दोन्ही गोष्टी संतुलित राहू देत. नक्कीच. गणपती बाप्पा मोरया. येस, थँक्यू सो मच.